मित्रांनो नमस्कार, कदम ॲग्रो फार्म सातारामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो ही तुम्हाला लहान पिल्लं दिसतात, ही आता एक 40-50 पिल्लं आहेत। तर ही डीपी क्रॉस काय या देशी पण आहेत। जर कुणाला देशी पिल्लं जर पाहिजे असतील तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करायचा। या क्वालिटीची तुम्हाला देशी पिल्लं मिळतील। आता म्हणजे एवढी लहानच बरं का, याच्यापेक्षा मोठवाड पाहिजे असेल तरी मोठवाड सुद्धा मिळतील। तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्क करा। तुम्हाला पाहिजे त्या वयोगटातली पिल्लं इथं सहजरित्या तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। एक दाखवासाठी झालं काय की लहान पिल्लं लोकांना पाहिजे असतात, किंवा जर समजा नवीन आता ब्रूडिंग पण लावलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो। त्यानुसार 30 पिल्लं तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होणार आहेत। तर बऱ्याच लोकांचं डिमांड आहे, कुणाला कावेरी, कुणाला डीपी क्रॉस, कुणाला देशी पण। तर काळ्या पायाचे वगैरे देशी असतात ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील। अंड्यामध्ये हॅचरीमध्ये जर आपण असं उत्पादन घेतलं तर ही सर कसली घरगुती म्हणायचं नाही का? घरगुती हॅचरी ही बनवली तर ह्याच्यामध्ये बघू बरं कसं आहे आता अंडे वगैरे कशी ठेवलेली आहे ती। हा, ही तुम्ही असं ह्याच्यातून उत्पादन घेता का? हो, घरीच आपण म्हणजे देशी कोंबडीचे अंडे गोळा करतो। देशी कोंबड्या असू द्या, जी मिळतील त्याच्यात तुम्ही देऊ शकता, जी मागतील ती। जे मागतील ते मोराचे म्हणलं तर मोराची, बदकाची म्हणलं तर बदकाची, जे अंडे टाकतील ते। हा, कुणाला पिल्लं वगैरे पाहिजे लहान पिल्लं जे आता आपण व्हिडिओ मध्ये बघितलं तशी ती भेटणार? हो, भेटू शकतात। होय, बरं बरं बरं। किती दिवस लागते त्याला यातनं? 21 दिवस। म्हणजे नॉर्मल कोंबडीला लागतात तसंच 21 दिवस लागतात। 21 दिवसात पिल्लं बनणार ना? 21 दिवसात पिल्लं तयार होतात। होय, बरं बरं। तुमचा नंबर सांगता काय आम्हाला? 9822 हा 02 83 43। डीपी क्रॉस किंवा जे देशी मधील जी पाहिजे तसं देऊ शकताय, पाहिजे त्या वयोगटातलं, जशी मागणी असेल त्याप्रमाणे पाहिजे त्या वयोगटातलं। शक्यतो समजा आपण एक पिल्लं काढले, 1 महिन्याची पिल्लं असले तर काय रेटनं मिळतील अंदाज? 1 महिन्याचं पिल्लू 50 रुपयाला भेटेल। 50 रुपयानं ना? ठीक आहे, बरं। आणि येऊन न्यायची इथून? येऊन न्यायची, कारण त्याच्या मागे पण इलेक्ट्रिसिटी वगैरे बरोबर आहे। त्यांना मोबाईल नंबर सांगितला तुम्ही? हा, सांगितलं ना?